पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या प्रकरणी हायकोर्टामध्ये जाणार असल्याची माहिती ओमराजेंनी दिली आहे। तर 17 वर्षांच्या नंतर न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली। माझ्या वडिलांची हत्या झाल्याच्या नंतर त्यांच्या आरोपीला शिक्षा व्हावी म्हणून 20 वर्षापर्यंत त्या न्यायालयात चक्रा मारणं, त्या प्रत्येक तारखेला उपस्थित राहणं, हे सगळं प्रक्रिया आम्ही पार पाडून अपेक्षा इतकीच होती की दोषींना त्या ठिकाणी शासन व्हावं, शिक्षा व्हावी। पण दुर्दैवानं शेवटी कोर्टाच्या निर्णयाचा प्रत्येकाला सन्मान राखणं संविधानामध्ये गरजेचं आहे। पण निश्चितपणे ह्या निर्णयाच्या विरोधात माननीय उच्च न्यायालयात त्या ठिकाणी दाद मागितली जाईल। अगदी दुसऱ्या महिन्यापासूनच तिथे राजकारण जे आहे ते केलं गेलं। या दुर्दैवी घटनेचा वापर पूर्णतः राजकारणासाठी केला गेला। काही लोकांच्या सांगण्यावर नसेल, परंतु अनेक जण जे आहेत त्या सांगण्याला बळी पडले आणि दुर्दैवी घटनेचा राजकीय पुरेपूर वापर झाला, हे वास्तव आहे। तर पवनराजे निंबाळकर हत्येच्या प्रकरणी कोर्टाने आज नेमकं काय म्हटलं आपण बघूया। सबळ पुराव्यांच्या अभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करत आहोत असं कोर्ट म्हणालं। खटल्याची सारी भिस्त माफीच्या साक्षीदाराच्या साक्षीवर होती। माफीच्या साक्षीदाराने जबाब वारंवार बदलले, ते विश्वासार्ह नव्हते। कोणत्याही आरोपी विरुद्ध ठोस पुरावे मिळाले नाहीत। पोलीस सीबीआयच्या तपासामध्ये अनेक विसंगती आणि त्रुटी आढळल्या। पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल लागला तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूरमध्ये अमित शहा यांच्यासोबत एका सभेत होते। त्यांना एक फोन आला आणि एकनाथ शिंदे यांनी स्टेजच्या बाजूला जायचा निर्णय घेतला। त्यामुळे हा फोन नेमका कुणाचा होता याची देखील चर्चा सुरू झाली। दरम्यान पवनराजे हत्याकांडाच्या निकालानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत प्रत्यक्ष चर्चा देखील केली। अमित शहांशी चर्चा करून या सगळ्या प्रकरणी न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी आणि अशी भूमिका देखील एकनाथ शिंदे यांनी मांडल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। असा विश्वास होता की या खटल्यामध्ये, या खून खटल्यामध्ये आरोपींना सजा होईल, परंतु दुर्दैवाने हे सर्व आरोपी निर्दोष सोडण्याचा निर्णय कोर्टाने घेतलाय। मी स्वतः आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या कानावर ही घटना घातलेली आहे आणि त्यांनी तात्काळ सीबीआयला ही केस पुन्हा सीबीआय हायकोर्टामध्ये अपिलात जाईल अशा प्रकारचा विश्वास दिलेला आहे आणि त्यांनी तशा प्रकारचे सीबीआयला निर्देश देखील दिलेले आहेत। त्यामुळे हायकोर्टामध्ये ही केस चालेल आणि खऱ्या अर्थाने या लोकांना न्याय मिळेल।